Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something special till हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज व्हिडिओची सुरुवात होते आहे हॉस्पिटलमधून आणि इथे येऊन आम्हाला झालेलं आहे आता किती तास झाले चालू चल झुटी. इथे येऊन आम्हाला आता झालेले आहे जवळपास 1.5 तास आणि आमचा नंबर तसा तर पहिलाच होता, पण सर ऑपरेशनला गेले त्यामुळे आम्ही असं इथे ताटकळत बसलेलो आहोत. तेव्हाच आधीच तर आरोहीच्या मनात भीती आहे का तिच्या बोटासोबत आता सर काय करणार आहेत काय नाही आणि नंबर पण नाही लागत आहे, त्यामुळे ती भीती आणखी अशी वाढत आहे. आणि ती असते ना ती थांब धडधड 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 असं होतं आहे आरूला आणि ते सर्व पाहून मला मजा येत आहे. आज आरूचं बोट असं पटकन तोडणार वाटत आहे. मला तुला काय केलं होतं. इथे बसून बसून आम्ही इतकं इरिटेट झालो की अक्षरशः मला झोप लागली. रुमाल छान असा गुंडाळून घेतला आणि छान एक झोप काढली आणि माझी आगाऊ आरू हे सर्व रेकॉर्ड करत होती. आणि तेवढ्यात मग आरोहीच्या पप्पांचा आवाज आला, चला 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 आपला नंबर आला. 2 तास वेट केल्यानंतर आमचा नंबर आला. सरांनी फक्त आरोहीचं बोट असं हलवून वगैरे बघितलं आणि ठीक आहे सुजन उतरली बऱ्यापैकी, आपण हे बोट सरळ करून घेऊ असं फक्त बोलले आणि आम्हाला म्हटलं तुम्ही बाहेर आणखी 1 तास वेट करा. आणि मग वेट करण्यासाठी आम्ही पुन्हा बाहेरच बसून होतो. सो ते तिथे बोलली रिकव्हरी रूम आहे साईडलाच, तुम्ही तिथे बसू शकता. तिला तरी बिचारीला आमची दया आली. करत 2-2.5 तास सतत बसल्यानंतर अशी पाठ पोट सर्व एक झालं होतं आणि इरिटेट तर इतकं होतंय ना. मोबाईलही बघून काय बघणार आणि तसाही आरू नुसतं मोबाईल घेत राहते. सो मला मोबाईलही नाही पाहता येत, काहीच नाही. बसून नुसतं इरिटेट झालो आहे आम्ही. आणि आता मी एक झोप काढते. खरंच दवाखाना चांगला नाही, छोटा असू देत का मोठा असू देत, भरपूर वेळ जातो आणि त्रास होतो तो वेगळा. पैसे जातात ते त्याहून वेगळे, हो ना. बरं चला आता मी मस्त झोप काढते. आता आरूही मस्त हसत आहे आणि सरांच्या कॅबिनमध्ये गेलं की आरूचं सुरू झालं होतं अशी करत होते आरूही. बाजूला उभी राहणार आहे, ठीक आहे. आणि मी अशी हसत होती. ठीक आहे, समजलं. मी तर लांब जाऊन उभी राहणार आहे. सर आधीच फक्त बोटच फिरवत होते ना, बापरे मला एवढं कसं तरी होत होतं. अगं काही नाही, त्यानेच येणार आहेत आधी. बरं एवढं खेळायचंच कशाला विचित्र की हात बोट तुटेस तोवर. आणि आता जोडायची वेळ आली तर मम्मी असं मी तर थांबणारच नाही तिथे. नाही रे बाबा, मी तुझ्याजवळच थांबली. तुला सोडेल का मी? यू डोंट बिलीव्ह मी? बिलकुल नाही. रहूंगी नहीं, मैं बहुत रहूंगी गाइस. आणि आता फायनली आमचा नंबर आलाय आणि आता सर येणार आहेत आणि आता आरू खूप रडणार आहे. आता पण रोगी नाही मी. मैं रहूंगी नहीं, मैं बहुत रहूंगी. तुझ्यापेक्षा तर मला
इथे बघा नर्स अक्षरशः आरोहीला असं हाताने घट्ट पकडून ओटीमध्ये घेऊन जाते आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आरोही किती नाटकं करत असेल. पण खरं सांगू का, इतकी भीती ना तिच्याच नाही माझ्याही मनात. माझं असं झालं होतं ना की इतकं खालीवर होत होतं माझ्या पोटात, आणि काय होत होतं फिलिंग्स मी सांगू नाही शकत. मी फक्त रडायची बाकी होती. पण खरंच ते अर्धा तास 15 ते 20 मिनटं इतके भारी गेलेत ना मला, खूप जास्त. आणि म्हणजे देवाकडे एकच प्रेयर चाललेली माझ्या मनात की देवा जे व्हायचं ते माझ्यासोबत होऊ दे, माझ्या मुलांना त्रास होऊ देऊ नको. आपलं कसं आपण सर्व सहन करून घेतो, मुलं कशी इतकं दुखणं नाही सहन करू शकत. रडली खूप रडली. चला फायनली जे आहे आमचं काम इथे झालेलं आहे आणि आत्ता निघतोय आम्ही घरी जायला. हॉस्पिटलमध्येच आम्हाला जवळपास 4:30 वाजलेत. त्यानंतर 5:30 पावणे 6 वाजलेत हो ना घरी यायला, मेडिकल वगैरे घेऊन. खूप वेळ झाला. थंडीने एवढी हालत खराब झालेली की काय सांगू. अंधारही पडला होता आणि अशी थंडी भरली ना अंगात. म्हणून आता मी इथे ठेवलेला आहे चाय. बाजूला बनते आहे मॅगी, कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. कोणाला? तेहुला आणि आरोहीला पण. आणि माझ्या आरोहीची कंडिशन बघा कशी झाली. तुम्ही दाखव बाळा तुझं बोट. आरोहीच्या बोटामध्ये इंजेक्शन दिलं गेलं आणि नंतर तिचं ते बोट असं फिरवून ती हाड जागेवर आणलं गेलं. असा गोंधळ घातला आरोनं ओटीमध्ये. म्हणजे ते डॉक्टर सांगत होते, आम्हाला तर एंट्रीच नव्हती, आम्ही ओटीच्या बाहेरच उभं होतो. काही नाही 15-20 मिनटं लागलेत फक्त. पण आरोहीनं म्हणतात भरपूर गोंधळ घातला तिथे ओरडून. बताते नाही हे. मग यासाठीच माहिती आहे का, खेळताना वगैरे स्वतःची काळजी घ्यावी लागते. सो बघा आता ते हाड आणलं त्यांनी जागेवर, आणि ते जागेवरच राहावं म्हणून असं काहीतरी अगदी स्टील वगैरे असं काहीतरी बांधून दिलंय आता हाताला. आणि आणखी 10 दिवस तिला आराम करायला सांगितला. म्हणजे स्कूल वगैरे जायला चालेल तिला, फक्त खेळता वगैरे येणार नाही. आणि इथे ओट्यावरचा पसारा बघा तुम्ही. सकाळी मी सर्व आवरून गेली होती, पण वेळेवर आठवलं. पिहूने सांगितलं होतं की उद्या मला इडलीच लागेल म्हणून. सो त्यामुळे मग ते इडलीचं प्रीमिक्स वगैरे काढायसाठी हे डबे वगैरे काढले होते. आल्यावर आरोहीने जेवण वगैरे केलं, त्याचा हा पसारा आहे. भांडी वगैरे घासलेली आहेत मी. आता हे सर्व मला आवरायचं आहे. आणि असतो हा असा पसारा प्रत्येकाच्या घरात कधीतरी होत असतो, आणि बाहेरनं आल्यावर तर होतो. आता आणखी मी चेंजही केलेलं नाही बघा. आता आधी चेंज करते, नंतर हा पसारा आवरते. आणि आज तसंही मला स्वयंपाकाचं टेन्शन नाही. आल्या आरोहीचे पप्पा निघून गेले बाहेर गावी, रिसेप्शन आहे त्यांच्या फ्रेंड्सचं म्हणून. त्यामुळे स्वयंपाकापासून मस्त मला सुट्टी आहे आज. म्हणून जे आहे आता आधी मी चहा पिते मस्त गरम. थोडी गरमी आली की आम्ही मस्त मॅगी करू. मॅगी की पास्ता करू? पास्ता नाही आहे. सो जाऊ दे, आम्ही पण मॅगीच करू. पिहूची मॅगी इथे बनवून तयार आहे. पण आमचे मोठे काय जिभेचे चोचले असतात. त्यात कांदा लागतो, हिरव्या मिरच्या लागतात, टोमॅटो लागतं, कोथिंबीर लागतं, आणखी ऑर्गॅनो लागतं, पिझ्झा सॉस लागतं, रेड चिली सॉस लागतं, चीज लागतं, भरपूर गोष्टी लागतात. तुमच्या घरी बॅट आहे? मला दे ना मग. मला देतो बॅट? कोणाला मारतो? मला बॅट मारतो तू? मला बॅट मारतो? आता मारत नाही? तू मला मारलं की मग मी तुला लड्डूच देत नाही. मी लड्डू केला. तुला पाहिजे का लड्डू? नाही, रिकामी कामं नको करू ना. एवढे रिकामी कामं नको करू ना. हां, मस्त चहा केला होता, तो चहा पिला. आणि एवढा सर्व पसारा माझ्या घरात पडलेला असताना मोक्षीसोबत मस्त 15-20 मिनटं टाईमपास केला मी. कारण भरपूर दमले होते दिवसभर. बसूनच का होईना आपण भरपूर दमतो बघा. कारण एकच स्ट्रेसही वेगळ्याच लेवलचा होता तिथे हॉस्पिटलमध्ये. आरोहीची आरडाओरड, रडणं पडणं, काळजी, म्हणजे बराच मेंटल स्ट्रेस फुल जो आहे आजचा दिवस होता. आणि जितकं आपण कामाने थकत नाही ना, तितकं या
स्ट्रेसमुळे थकत असतो बरं का. त्यामुळे कामं करायची इच्छा नव्हती, म्हणून मोक्षूसोबत मुलांसोबत जरा वेळ घालवला आणि त्यानंतर पटपट जे आहे हे सर्व आवरून घेतलं. आणि आता मी भेटते आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी. सकाळी मस्त खिडकीमध्ये बसून सूर्यदेवाचं दर्शन घेतलं. सकाळी असं इतका छान चेहऱ्यावर ऊन येतं ना, त्यामुळे इतकं फ्रेश होतं, म्हणजे जितका काही आळस वगैरे आलेला असेल तो निघून जातो. आणि त्यानंतर इथे मी पिते आहे माझं पाणी. रोज सकाळी 4 ग्लास पाणी अशा प्रकारे मलासनात बसून मी पीत असते, ती माझी सवय आहे. ॲक्च्युली मी अशी बसते ना तर आरोहीचे पप्पा म्हणजे बऱ्यापैकी चिडवतात मला, पण हे आसन इतकं बेनिफिशियल आहे. तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला काय फरक पडला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. बरं चला, म्हणजे 8 दिवस तरी ट्राय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला. आज पिहूला हवी होती इडली, सो आज इथे मस्त इडली बनवलेली आहे आणि सोबतच जे आहे मस्त सांबार बनवला आणि नारळाची चटणीसुद्धा बनवली. आज त्याच्या आवडीचं जर बनलं नसतं ना तो शाळेत गेलाच नसता, म्हणजे असं त्याने मला ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळे इडली बनवली आणि इडली बघा काय मस्त फ्लफी आणि भरपूर जाळीदार अशी बनलेली आहे इतक्या थंडीतही. यासाठी मी प्रीमिक्स बनवले, तुम्हाला तसं शेअर केलं आहे मी. नसेल बघितला ना तो प्रीमिक्सचा व्हिडिओ जो आहे मी या व्हिडिओच्या शेवटी लावेल, नक्की बघा, तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरेल. इतर दिवसांमध्ये कसं बॅटर लवकर आंबतं, फर्मेंट होतं, पण हिवाळ्यात पटकन जे आहे बॅटर फर्मेंट होत नाही आणि एक त्रास असतो बघा. सर्व धान्य भिजायला घाला, त्यानंतर मिक्सरमधनं वाटा वगैरे तोही त्रास या प्रीमिक्समुळे एकतर कमी होतो आणि फर्मेंट करण्यासाठी त्यामध्ये मी मेथी वगैरे बऱ्याचशा गोष्टी घालते, त्यामुळे ते छानसं फर्मेंट हे होतं. त्यामुळे मुलं मागतील ना तेव्हा इन्स्टंटली जे आहे इडली आप्पे वगैरे बनवून देता येतात. म्हणून जे आहे एक दिवस त्यामध्ये पूर्ण इन्व्हेस्ट करून मी माझा मस्त आप्पेचं इडलीचं जे आहे प्रीमिक्स बनवलेलं आहे आणि त्याचाच उपयोग करून छान इथे फ्लफी तुम्ही बघितल्या ना किती मस्त जाळीदार इडल्या बनल्या, त्या बनवल्यात. चला आता मस्त इडली एन्जॉय करते, कारण भरपूर भूक लागलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. जेवण केल्यानंतर किती थंडी अंगात भरते हे काही नव्याने सांगायची गरज नाही. माहीत नाही का ते तशी थंडी कमी वाजेल, पण जेवण झाल्यानंतर भरपूर थंडी वाजते. म्हणून ती थंडी घालवण्यासाठी मी आलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये. इथे बऱ्यापैकी ऊन लागतं, त्यामुळे बऱ्याच वेळ इथे ऊन शेकत बसले. पण झालं काय, नंतर झोप यायला लागली, म्हणून म्हटलं चल बाई स्नेहा घरात, इथे आणखी थोड्या वेळ बसलं की मग येईल झोप आणि आपली कामं मात्र राहून जातील. म्हणजे कामं अशी विशेष नव्हती, जी आपली रुटीनची जी कामं होती ना ती माझी करून झाली होती, पण म्हटलं त्या व्यतिरिक्त काही ना काही कामं झाली पाहिजे. काल परवा एक प्लांटर बनवलं होतं, सो ते आता बऱ्यापैकी जे आहे कलर त्याचे सुकलेत. म्हटलं चला त्यामध्ये आपण प्लांट पण जे लावायचं ते लावून घेऊ. पण माहिती आहे का, म्हणजे हॉलमध्ये गेली आणि आरूची कुणकुण मला ऐकायला आली. आरूनं खूप पेन होतं आहे आरोहीला तिथे, सो त्यामुळे तिच्यासोबत बराच वेळ घालवला. तिला कसं तरी झोपू घातलं, पण त्यानंतर तर माझं कशातच मन लागत नव्हतं. काय करू म्हणजे कळतच नव्हतं. एक तर तिचं दुखणंही बघवलं जात नव्हतं आणि झोपते म्हटलं तर होतं कसं बघा. आज वेळ आहे म्हणून आज झोपून घेतलं ना तर उद्या पण माहीत आहे का बरोबर त्याच वेळेवर मला झोप येते आणि दररोज व्हिडिओची इतर कामं वगैरे असतात, त्यामुळे म्हणजे झोपू नाही शकत मी. म्हणून म्हटलंच नाही आजही झोपू नको, उद्या त्या गोष्टीचा मग त्रास होईल. म्हणून जे आहे मी काहीतरी काम शोधत होते, तेवढ्यात वर फॅनकडे लक्ष गेलं. म्हटलं चल फॅनच क्लीन करून घेते. तसा म्हणजे जसा उन्हाळ्यामध्ये फॅन म्हणजे डर्टी होतो ना, त्यावर धूळ दिसते ना, तशी हिवाळ्यात मात्र दिसत नाही, कारण आता बरेच दिवस झाले तो बंदच आहे. फिरता असला फॅन की तो धूळ जास्त म्हणजे त्यावर बसते, पण थोडीफार धूळ होती म्हणून फॅन क्लीन केला. आता म्हणजे माझं कसं असतं, एक गोष्ट क्लीन करायला जाते आणि मग हळूहळू दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट असं जे आहे माझं चालू असतं. माझा नेहमीचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ठरवून घेते बरं का मी की नाही मला हीच एक पर्टिक्युलर गोष्ट क्लीन करायची, पण नंतर माझं पूर्ण ती रूम क्लीन होईस्तोवर काही मन भरत नाही. तुमचंही असं आहे का? असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. चला, काही पिस्ता सेल होते जे मी म्हणजे सर्वांना ओरडून कलेक्ट करायला लावले. खातात आणि डस्टबिनमध्ये टाकून देतात, पण त्यांना माहीत नाही या सेलची किंमत माझ्यासाठी किती जास्त आहे ते. सो ते सर्व मी कलेक्ट करून ठेवले. त्यानंतर सर्व एकूण एक वस्तू छोट्यात छोटी मोठ्यात मोठी मी पूर्ण जे आहे त्यांची डस्टिंग केली, व्यवस्थित पुसून वगैरे ठेवले. फायनली हा टेबल वगैरे सर्व क्लीन केला.
त्यानंतर हे दोन्ही जे कबड दिसत आहे ते आतमध्येही अस्ताव्यस्त झालेले आहेत. ते मला कपडे वगैरे रचायचे होते, पण म्हटलं जाऊ दे, ते काही करत बसत नाही, कारण ते करत बसले ना की मग झालं 2-3 तास आरामात माझे त्यामध्ये गेले असते. म्हणून जे आहे फक्त हे जे दरवाजे आहेत ना त्या कबडचे ते बऱ्यापैकी घाण झाले होते. सो आधी तर मी घासणीवर जराशी आपलं लिक्विड घेतलं आणि त्याने ते घसून घेतले, कपड्याने पुसून घेतलेत. इतके मस्त स्वच्छ झालेत ना, अगदी चकचकीत. म्हणजे आत कितीही गोंधळ असू द्यात, पण बाहेरनं अगदी नीटनेटके आणि स्वच्छ दिसत होते. त्यानंतर आता बघा हिवाळा इतका वाढला आहे ना, म्हणजे आपण झोपायला गेलं म्हणजे अशी गरमी यायला बराच वेळ लागतो. त्यासाठी बघा एक छोटीशी टिप्स सांगते तुम्हाला. तुमच्याकडे असे जुने पुराणे जर ब्लँकेट असतील ना, तर तुम्ही ते अंथरा आणि त्यावर मग जे आहे आपलं बेडशीट अंथरा. बघा म्हणजे आपलं बेड वगैरे पटकन जे आहे म्हणजे गरमच राहील, थंड पडणारच नाही. सो अशा प्रकारे तुम्ही बघितलं सर्व बेडरूम मस्त अशी ऑर्गनाईज केली. आणि आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या थैल्या बैल्या उचलून माती आणायला. मी जसं तुम्हाला सांगितलं मला प्लांटरमध्ये प्लांट लावून घ्यायचा आहे, पण माझ्याकडची माती जी आहे संपलेली होती. रेती आहे माझ्याकडे, पुन्हा कंपोस्ट वगैरेही आहे, पण जी माती हवी होती ती नव्हती. सो त्यामुळे खाली ना आता बऱ्यापैकी कामं वगैरे झालेत, खोदकाम झालेत. सो माती होती व्यवस्थित, सो ती आम्ही कलेक्ट करून घेऊन आलोत. आणि ती माती ना इतकी मस्त अशी भुसभुशीत होती की काय सांगू. त्यामध्ये रेती वगैरे म्हणजे झाडांचा पालापाचोळा बऱ्याच गोष्टी मिक्स होत्या. त्यामुळे मला जास्तीचं कंपोस्ट वगैरेही त्यात मिक्स करायची किंवा जास्तीची रेती मिक्स करायचीही त्या मातीमध्ये गरज पडली नाही. फक्त मी काय केलं, या प्लांटरमध्ये खाली ना भरपूर नारळाच्या शेंड्या म्हणतात आमच्याकडे, त्या घातल्या आणि त्यानंतर त्यावर माती घातली. म्हणजे कसं, ही बघा मोठी बकेट आहे आणि ही म्हणजे पूर्ण मातीने भरली ना, इतकं हेवी होते की काय सांगू, माझ्याच्याने हलतही नाही. आणि मला तर फार सवय आहे इकडचं तिकडे तिकडचं तिकडे ठेवायची, डेकोरेट करायची, आणि म्हणून मला इझिली हलवता यावं म्हणून यामध्ये भरपूर नारळाच्या शेंड्या टाकल्यात. प्लांट लावलं आणि आता जसं जसं प्लांट छान मोठं होईल ना, तेव्हा जे आहे मी तुमच्यासोबत ते शेअर करेल. चला आता संध्याकाळ झाली, हा सर्व पसारा आवरते आणि आता लागते स्वयंपाकाच्या तयारीला. आज ना प्रत्येकाला विचारलं काय बनवू काय बनवू काय बनवू. सर्वांचं होतं की मम्मा आज जास्त भूक नाही. आरोहीच्या पप्पांचंही तसंच होतं, मलाही काही जास्त भूक नाही. मग म्हटलं ठीक आहे, काहीतरी पटकन बनेल आणि म्हणजे थोडं थोडं खाऊन पोटही भरेल मनही भरेल असं काहीतरी बनवूयात. सो इथे मी बनवते आहे आपलं काय म्हणतात त्याला, बेसनाचे आयते. त्यासाठी बघा मी ते आणखी टेस्टी आणि हेल्दी व्हावे म्हणून त्यामध्ये भरपूर कोथिंबीर, मेथी, बारीक कट केलेला आपला हिरवा कांदा वगैरे घातला. त्यानंतर त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि आता ते ऑर्गॅनो चिली फ्लेक्स वगैरे ते सर्व घातलं आणि अशा प्रकारे जे आहेत बेसनाचे मस्त आयते केलेत. हे आयते गरमागरम खायला भरपूर छान लागतात आणि हो हेल्दी हे भरपूर असतात, कारण बेसनामध्ये भरपूर प्रोटीन असतं. बेसन रात्रीचं पचायला जरा जड होतं म्हणून यामध्ये ओवा घालायला विसरायचा नाही. मीही घातला होता, फक्त तुम्हाला दाखवायचं तेवढा राहिला. चला आता पटपट मस्त हे हेल्दी असे आयते बनवते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो सोबत मुलाबाळांची भरपूर काळजी घ्या. कधी काय होईल ना बघा ना, सांगता येत नाही. चला मग उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स बाय, टाटा.